नमस्कार, मी समर्थ आनंद चौधरी. नमस्कार, मी स्नेहा आनंद चौधरी. आज आपल्यासमोर आम्ही दोघे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित संगीत उत्तर क्रिया या नाटकातील प्रवेश सादर करीत आहोत. पात्र परिचय: माधवराव व चोपदार स्नेहा आनंद चौधरी आणि बिनीवाले व यशवंतराव समर्थ आनंद चौधरी. प्रवेश 7वा. स्वारीच्या कुचाची पहिली नौबत वाजत आहे. मध्यभागी उभ्या असलेल्या ध्वजाजवळ येऊन शिंगाडे रणशिंग वाजवून जातात. तोच माधवराव, महाजी बिनीवाले, होळकर, यशवंतराव प्रभूती या सरदारांसह येतात. चोपदार, पहाट फुटताच स्वारीच्या प्रस्थानाचा पहिला दुदुंबी मघा झडल्याबरोबर सारी छावणी खडबडून उठून सज्ज होते आहे ना? ती पहिली पाहणी करून आलेत? हाजी सरकार, उत्तर हिंदवर मराठी सैन्य चालून जाण्यासाठी नुसते तरवारले आहेत. कुचाची पहिली नौबत झडताच एकाहून एक आकडे, कोणी 10,000, कोणी 5,000, कोणी 1,000 अशा पथकांचे सरदार रणवेशाने फुरफुरत, मस्तकी तुरे, कलग्या, अंगी कवचे, हाती पट्टे, भाले, तलवारी, कमरेस शेले कसून रणशस्त्रे आणि रणशृंगार कटीतटीत चढवून आपापल्या सैन्यातून स्वारीची सिद्धता कडेकोट करवीत फिरू लागला. अगणिक अश्वारोही शिलेदार बिरुदे बांधून, बर्च्या, बिचवे, बंदुका नीटनेटक्या सावरून, शिरी फेट्यांचे लफ्फे सोडून, घोड्यांचे पाठी जरी बादली पाखर टाकून, पायी तोडर बांधून थैथै नाचणाऱ्या घोड्यास थोपटीत उभे आहेत. वर हौदे अंबरयाख रत्नांच्या मुक्ता भरणी झालरी, गंडस्थली चित्रविचित्र आभरणे अशा थाटाने गजाभार ठाई ठाई थाटत आहे. तोफखाना हजार हजार जेजाला सुदर्नाले, थोरली भांडी कुणी दशाघनी, कोणी शतघनी, एकूण 1000 आवाज हेकल्या गाड्यांवर चढवून नोकझोक ठाकठीक करीत यंत्रव्यूह पसरीत आहे. पथकांचे ध्वजदर भगव्या भरजरी उंच ध्वजाचे फवारे सोडून आपापल्या ठाई उभारीत आहेत. सिंधी, सोरटी, वंजारी, देशोदेशीचे सौदागर बोजे गल्ले दाणा बांधून उंटे, तट्टे, बैल लादीत आहेत. जीनबंदी करून बिनीवाले सरसावून आहेत. ताशे, मर्फे, नगारे, नौबती, रणढोल, रणशिंगे ठाई ठाई तुंबळ तुळुंब गाजत वाजत आहेत. पायदळ, घोडदळ, तोफखाना सरदार सैनिक सुद्धा अवघ्या दळभार उत्तर हिंदवर चढून जाण्यास तरवारला आहे. प्रत्येक मराठ्याच्या अंगी वीरश्रींचे वारे, हृदयी पानपताचा सूड, हाती पोलादाची धार संचरत सळसळत तळपत आहे. उत्तम, आता सरदार हो, आम्ही देवमस्तकी धरून ही होड तर आरंभली. उत्तर हिंदवरच्या ह्या स्वारीचे सेनापतीपद आम्ही आपले धुरंधर सरदार रामचंद्र गणेश कानडे यास दिले आहे. स्वारीचा कारभार विसाजी पंत बिनीवाले पाहतील. आता ही 1,00,000 सेना संगती घ्या नि जा, अविंधांचे कंदन करा जा. पानपत झुंजणे तर कठीण होतेच, पण पानपताचा सूड झुंजणे अधिक कठीण आहे. पानपतपूर्वी उत्तर हिंदमध्ये मराठ्यांचा दरारा होता, पण मागे पानपती आमच्या सेना उधळल्यामुळे आज साऱ्या उत्तर हिंदमध्ये मराठ्यास कोण मोजतो अशी धुंद माजली आहे. नजीब खान केवळ साप, वरवर तसाच मऊ, तसाच लवचिक, तसाच लपंडावी, पण दंशाचाही तसाच विषारी. केव्हा निसटेल केव्हा उलटेल नेम नाही. पानपताचा हाडवैरी तोच, नि बंगश नि हापीस त्यांची राजकारणी अनुकूल, तर मंत्रबळे कैचित राखावे, पण उपयोग संपताच छाटून साफ बुडवावे. शाह अब्दालीस शिखांचा पेच आहे, पण तो जातीचा झुंजार, महासाहसी अटक उतरून अकस्मात विजेसारखा कडकडून कोसळण्यास प्रसंगी सोडणार नाही. हे सारे अवघे पठाण रोहिले एक होऊन झुंजू म्हणतात. त्यातही पानपताच्या वेळी नव्हता असा जो एक नवीनच शत्रू आज मराठ्यांच्या विरुद्ध दिल्लीच्या राजकारणास खेळवू पाहत आहे, त्या इंग्रजांचाही त्यास आतून पक्का पाठिंबा आहे. स्वतः बादशहाच आज इंग्रजांचे आहारी पडू पाहतो. त्यास हर प्रयत्ने, युक्तीने वा शक्तीने, एकास उठून एकास बसवून इंग्रजां हातून सोडवावा. तो त्यांचे हाती राहिल्यास त्यास पुढे करून इंग्रज मराठ्यांविरुद्ध मोठे खुळ उभारतील. दिल्लीत शिरेल. इंग्रज चढी लागला आहे. दिल्लीत प्रवेशल्यास उखडणार नाही. तरीही इंग्रज समयज्ञ. मराठ्यांचा अवघा दळभार निकरावर येताच तो आज तरी रणी झुंजू येणार नाही. एवढ्यावर झुंजू आला तर झुंजावेच. आता जो समोर येईल त्याचे एक घाव 2 तुकडे हाच बाणा.
तो पहा शुक्राचा तारा. पानपती हाणामारा करीत भाऊ तरवार उपसून गिलच्यात पाय उतारा शिरले, तेव्हा त्यांचा क्रोधाचा नेत्र जसा तळपत होता तसा तळपत आहे. टक लावून तुमच्याकडे पाहत आहे. हा पहा हिंदू पदपातशाहीचा हिंदू ध्वज. याच्याच सन्मान संरक्षणार्थ भाऊ पानिपती पडले. आज मराठ्यांच्या बखरीचे शेवटचे वाक्य मराठे पानपतीची लढाई हरले हे आहे. हे शेवटचे वाक्य राहिले तर हिंदूंची जी जी पिढी ते वाचेल तिथे तिथे तोंड काळे ठिक्कर पडेल. मान मुसलमानांपुढे लज्जेने वाकेल. तरी आज असे लढा पानपताचे असे उत्ते काढा. मोगली सत्या नित्याची अशी पालथी घाला की बखरकारास पुन्हा पुढे लिहिणे भाग पडावे की मराठे पानपताची लढे हरले, पण मराठ्यांनी शेवटी दिल्लीचे मोगल बादशाही थोडीच मिळवून पानपताचे युद्ध जिंकले. हे यश संपादू तरच तुम्ही आम्ही शिवछत्रपतींचे वंशज. या आशेने त्या छत्रपतींचा हा हिंदू ध्वज आम्ही आज तुमचे हाती देतो. आता ह्याची लाज तुम्हास. सारे सरदार खडगे उपसून हर हर महादेव गरजत त्यास खडगाची वंदना देतात. आम्हा साऱ्या सरदारांचा मानस हाच की पानपती ज्यांनी ज्यांनी मराठ्याविरुद्ध डोके उचलले, घातपात केला, त्यांचे परिपत्य पुरतेपणी होऊन सारी मोगल बादशाही हिंदूमय करून भाऊंची अतृप्त इच्छा पुरवू. पानपताचा सूड घेऊ तरच दक्षिणेत परतू. छत्रपतींचे आशीर्वाद श्रीमंतांची विरक्षी अंगी आणि हिंदू पदपातशाहीचा हा भगवा जरी पटका हाती असल्यावर अटक देखील आम्हास अटक करू शकणार नाही. सुभेदार मल्हारराव होळकर म्हणताच असते की एक वेळ हिंदूंचे मुसलमान होऊ, पण अटक उतरून थेट रूमशामवर चालून जाऊ. पण मी म्हणतो की अटक उतरण्याचे सुभेदारांचे भविष्य खरे करूनही अटक उताराचे हिंदूंचे मुसलमान होण्याचे सुभेदारांचे भयही खोटे ठरवू. जर रुमशामच्या अहिंदूंना अहिंदू राहूनही सिंधूची अटक ओलांडून हिंदुस्थान येते, तर हिंदूंनाही हिंदू राहूनही अटक ओलांडून रुमशावर चालून जाता यायलाच पाहिजे. हिंदुत्वाच्या पायात आमच्याच हस्ते आम्ही ठोकलेली ही अटकेची ही सिंधुबंदीची ही रोटीबंदीची बेडीच आम्ही तडकन तोडू, तर आम्ही हिंदूही राहू आणि रुमशावरही चालून जाऊ. सबबू है गोपाल की उसमें अटक कहा, जिसके मन में अटक है वो ही अटक रहा. भले वीर भले. अशाच निष्ठेने जात झुंजा. या उपर घडेल ते यशापयश ईश्वराधीन. तो बोल तुम्हा आम्हास नाही. उचला तर मग हा पैजेचा विडा. गरजा हर हर महादेव आणि घ्या आमचा निरोप. नगारे शिंगे वाजू लागतात. सरदार विडे घेऊन हर हर महादेव गरजतात. पडदा पडतो. धन्यवाद.